माझं म्हणणं आहे की आपल्या नेत्याला बोलल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी छातीचा कोट करून उभं राहिलं पाहिजे. वाईट फक्त अजित पवारांचं वाटतं की आज त्यांना जाणीव झाली असेल की आपण एकटे पडलो आहोत. स्वार्थी लोकच गद्दारी करतात. परिणामांची चिंता न करता पवार साहेबांवरती कोणी आलं तर त्याला तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊन पलटवून लावायचं. हे मी आजपर्यंत अनेक वर्ष करत आलोय. अगदी आमचाच मुख्यमंत्री असताना आमच्याच मुख्यमंत्र्याच्या अंगावर जाण्याचं काम मी केलंय. अरे अमेरिका जी कधी एकदा ईव्हीएम वर करायची, जरा लोकांनी संशय व्यक्त केला तर लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण दाखवण्यासाठी त्यांनी ईव्हीएम कॅन्सल करून टाकला. आपल्या इथं तर वेळ लागतो. मतदान लवकर झालं पाहिजे, मतमोजणी लवकर झाली पाहिजे. अरे 3-3 महिने तुम्ही इलेक्शन चालवता, 3-3 महिने 4-4 महिने, आणि तुम्हाला इलेक्शनची मतमोजणी 4 तासातच हवी आहे. अरे हो जर 48 तास लागतील, काय देश थांबत नाही ना. अजूनपर्यंत लोकसभेचा सभापती कोण हे जाहीर झालं काय? त्याला उशीर झालेला चालतो. जे काही इलेक्शन कमिशननी निवडणूक आयोगाला सांगितलं हे फेकम फेक होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.